या 100 हेडलाईन्स मधून। विधान भवनात आपण उद्धव ठाकरेंना मस्करीत ऑफर दिली, उद्धव ठाकरेंना ऑफर देण्याचा प्रश्न नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरेंचा पक्ष शरद पवारांनी फोडला, पक्ष फोडलेल्या पवारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री बनले, एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचं भाष्य। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी, मुख्यमंत्री फडणवीसांचा अंदाज, तर राजकीय मजबुरीतून ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचंही विश्लेषण। 50 खोक्यांची घोषणा करणारे कैलास गोरंट्याल भाजपात गेले, संजय राऊतांची टीका, तर सरकारची निर्मिती खोक्यातूनच झाली आहे राऊतांचा टोला। आमच्यासोबत आलेल्यांच्या चौकशा सुरूच राहणार, एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। निशिकांत दुबेंचं वक्तव्य चुकीचंच, पण त्यांना महाराष्ट्रात आल्यास पूर्ण संरक्षण देऊ, फडणवीसांची ग्वाही, तर ज्याला मराठी येत नाही त्यांना मारणं योग्य नाही, फडणवीसांकडून स्पष्ट मत व्यक्त। हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांचं राजकारण चालणार नाही, भाजपच्या निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं, तर भाषेचं राजकारण बघून मनाला वेदना होत असल्याचं दुबेंचं वक्तव्य। मराठी भाषेसंदर्भात हिंसाचार करणार, संजय राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान, मुख्यमंत्रीपद गेल्यावर तुम्ही वेगळा विदर्भ मागणार का, राऊतांचा फडणवीसांवर राऊतांची टीका। भाजपवाले महाराष्ट्र द्रोह्यांची थुंकी चाटतात, फडणवीसांनी दुबेंच्या स्वागताबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा निशाणा। 6 ते 8 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा, संजय राऊतांची माहिती, ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात दुबेंचा विषय घेतला जाईल, राऊतांचं वक्तव्य। यवतची दंगल भाजपच्या 2 आमदारांनी पेटवली, तेव्हा तुमचा जनसुरक्षा कायदा भांडी घासतो का, फडणवीस हे अतिशय अपयशी मुख्यमंत्री, यवतच्या तणावावरून संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये सलग 3ऱ्या दिवशी जमावबंदी लागू, चौकामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, तणावाप्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावातला हा व्हिडिओ आहे। मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता, ज्या भाषेत त्याला कळतं त्याच भाषेत आपण समज दिली, मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। वसतिगृहासाठी कितीही कोटी मागा लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय शिरसाटांच्या वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केला, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया, तर शिरसाटांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ दाखवल्याचा मिटकरींचा आरोप। पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही, दंडाच्या रकमेतून निधी जमा होतो, खात्यातील निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून खदखद व्यक्त। मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णींचा साखरपुड्याचा कार्यक्रम, उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थित। दत्तात्रय भरणेंना कृषीमंत्री पद मिळाल्यानं शुभेच्छा देण्यासाठी भरणेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी, अनेक जणांनी ऊसाची मोडी, कृषीमंत्री लिहिलेल्या फेटा देऊन अनोख्या शुभेच्छा दिल्या। कर्नल प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता, पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जल्लोष साजरा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना त्यांचं वर्धा रोडवरील घर उडवण्याची धमकी मिळाली आहे, दरम्यान गडकरींच्या घराबाहेरील सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे, धमकी देणाऱ्या व्यक्तीला सिव्हिल लाईन भागातून अटक। अजित पवार 7 ऑगस्टला बीड दौऱ्यावर, शासकीय बैठका आणि जिल्ह्यातील कामांचा आढावा घेणार, यावेळी राजभाऊ मुंडेंचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। उद्या मनसेचा मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृह वांद्र्यात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा। कबूतरखान्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा, फक्त पशुपक्ष्यांना टार्गेट का केलं जात आहे, यात्रेदरम्यान समाज बांधवांचा सवाल। पनवेलमधील बारची मनसैनिकांनी तोडफोड केली, राज ठाकरेंच्या डान्स बारवरील आक्षेपानंतर मनसैनिक आक्रमक झाले, मनसे नेते योगेश चिले आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। राज ठाकरे मुद्दा मांडतात तेव्हा मनसैनिक त्याची अंमलबजावणी करतो, संदीप देशपांडेंची पनवेल बार तोडफोडीवर प्रतिक्रिया, तर अनधिकृत डान्स बार बंद झालेच पाहिजेत, देशपांडेंचं वक्तव्य।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीमधील मोर्शीच्या दौऱ्यावर. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून मोर्शी शहरात बॅनरबाजी. मुख्यमंत्री साहेब शेतकरी कर्जमाफीची तारीख घोषित कधी करणार, तारीख द्या असा बॅनरवर मजकूर. प्रतीक्षा नगरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेकडून काळं फासण्यात आलंय. कांबळे आज ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधींची लाच घेतल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त आणि त्यांच्या पत्नीला ईडीचं समन्स. उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. मुंबईतील वेलिंग्टन हाईट्स या इमारतीचे 18 मजले हे बेकायदेशीर आहेत. इमारतीमधील 17 ते 34व्या मजल्यावरील घरं रिकामी करण्याचा आदेश कायम. मुंबईतील कांजूर डम्पिंग ग्राउंडसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव. पालिकेनं डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा शोधण्याला सर्वोच्च न्यायालयानं दिली होती स्थगिती. मात्र आता पुन्हा स्थगिती मागे घेण्याची मागणी होतीये. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीण परत करा यासाठी आत्मक्लेश पदयात्रा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा. सर्वधर्मीय हजारो नागरिक यात सहभागी. महादेवी हत्तीणीचा वनतारामधील पहिला व्हिडिओ वनतारा टीमकडून पोस्ट करण्यात आलाय. महादेवीची विशेष काळजी घेण्यात येत असल्याचा व्हिडिओ आहे. सोलापूरच्या माळशिरसमधील मागऱ्याचे निमगाव येथील वावडी महोत्सवात कोल्हापूरची महादेवी हत्तीण चर्चेत. 30 फुटी वावडीवर महादेवीबाबतचा भावनिक संदेश. 40 वर्षांची साथ आता कशी सोडू असा वावडीवर उल्लेख. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा रेल्वे प्रशासनानं निर्णय घेतलाय. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवण्यात येणार आहे. आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी दरम्यान रोपवे आता उभारण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रस्ताव. रोपवेचा संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत विस्तार करण्याचाही विचार आहे. पर्यटक, फिल्म सिटीतील कामगार आणि प्रवाशांना याचा फायदा होईल. विदर्भात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भात पावसाची शक्यता. रायगडच्या अलिबागमधील आंबेघर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. निसर्गरम्य आणि सुरक्षित धबधब्याला पर्यटकांची पसंती. मुंबई पुण्यातून अनेक पर्यटक धबधब्यावर दाखल. पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण भरलंय. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटलाय. दरम्यान धरणाचे दगडी दरवाजे आणि या दरवाजांमधून ओसंडणारं पाणी पर्यटकांसाठी आकर्षण ठरलंय. भंडाऱ्यातील साकोली तलाव फुटल्यानं 50 लाखांच्या मासोळ्या वाहून गेल्यात. मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या 176 कुटुंबांवर त्यामुळे आर्थिक संकट आलंय. भंडाऱ्याच्या साकोलीतील तलाव फुटून झालेल्या महसूल, कृषी आणि मत्स्य विभागाच्या पथकाकडून नुकसानीचं सर्वेक्षण. अनेक एकरातील शेती अक्षरशः खरडून निघाली तर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात पुन्हा एकदा मळी मिश्रित पाणी. नदीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी. नदीकाठच्या साखर कारखाने मळमिश्रित पाणी नदीत सोडल्याचा आरोप होतोय. नागरिकांनी प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पालेभाज्यांची आवक त्यामुळे वाढलीय आणि कोथिंबीरीला कवडी मोल भाव मिळतोय. वर्ध्यात पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. दरम्यान यापूर्वी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. तसंच पीक विमा शेतकऱ्यांसाठी नाही तर विमा कंपनीसाठी लाभ. काँग्रेसची टीका. गडचिरोलीच्या वैरागडमध्ये रानटी हत्तींचा वावर दिसून येतोय. अनेकांच्या पिकांची, घरांची नासधूस झाली आहे. वन विभागाकडून रानटी हत्तींवर ड्रोनद्वारे नजर. मात्र अद्यापही हत्तींवर प्रतिबंध न घातल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यामुळे वाचलाय प्रवाशाचा जीव. पुणे रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. पांडुरंग चव्हाण असं रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. पाणी पिऊन पुन्हा व्यायाम करत असताना तरुण अचानक खाली कोसळला. पुण्याच्या शिरूरमधील कोरे गावातील पतसंस्थेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसलाय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. पतसंस्थेची मजबूत तिजोरी फोडण्यात दरोडेखोरांना अपयश आलंय. पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये चोरांचा दोघांवर कोयत्यानं वार. यामध्ये 2 जण गंभीर जखमी. हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. गडचिरोलीच्या एटापल्लीतल्या पेंदुळवाडीत रुग्णवाहिकेअभावी खाटेवर झोपवून रुग्णालयात नेण्याची वेळ रुग्णावर आली. घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि दिरंगाई पुन्हा एकदा समोर.
नाशिकमध्ये बाकावर बसण्यावरून शाळकरी मुलाची हत्या झाली आहे. नाशिकच्या सातपूर भागातील ही धक्कादायक घटना आहे. या हत्येप्रकरणी 2 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मालेगावच्या गुलशेर नगर भागात सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली. रब्बानी दादा टोळी परिसरात दहशत निर्माण करायची. वसईतील सन सिटी येथील वीर चंदानी बिल्डिंगमध्ये कारची ऑटोमॅटिक सिस्टीम फेल. डॉक्टर दाम्पत्याचा थरारक अनुभव. जीवितहानी टळली आहे, तर अपघातावेळी कारचे सेफ्टी फीचर्स देखील बंद पडले. धाराशिवमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गळ्याला सत्तूर लावून जीवे मारण्याची धमकी. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. गाडीला कट का मारला असं म्हणत डॉक्टरला धमकी दिली. 2 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबादमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचा मृत्यू झालाय. क्रेटा चालकानं दोघांना धडक देऊन पळ काढला. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला ब्रिजवर कारला भीषण अपघात झाला. कार पलटी होऊन दुसऱ्या रस्त्यावर कोसळली आहे. यात कारचा चालक जखमी झालाय. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेतील कृष्णगंगा इमारतीत स्लॅब कोसळला. सुदैवानं स्लॅब पायाजवळ पडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. नागपूरमध्ये दरोडा टाकून आलेल्या आरोपींना वर्धा पोलिसांनी पकडलं. आरोपींच्या अटकेची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. 4 आरोपींना अटक तर 1 जण फरार. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमधील कणी मिर्झापूरच्या शाळेत मुख्याध्यापकाची पालकाला शिवीगाळ. मुख्याध्यापक शाळेत उशिरा आल्यानं पालकानं जाब विचारला. या प्रकरणी जाब विचारल्यामुळे मुख्याध्यापकाची पालकाला शिवीगाळ. तुम्हाला माहिती शाळा किती वाजता? अकोल्यात खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल झालाय. छेडछाडीच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी त्याने पैसे मागितले होते. गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. मृतक महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या खुणा आहेत. पुढील तपास सुरू आहे. टेलिग्रामवर जॉब देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला इंदूरमधून अटक करण्यात आली आहे. खात्यातून तब्बल 6,09,884 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. पुढील तपास ओशिवरा पोलिसांकडून सुरू. नाशिकमध्ये मंदिरात पारायणाला निघालेल्या वयोवृद्ध महिलेला ट्रकनं चिरडलं. या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक फरार झालाय. पोलिसांकडून तपास सुरू आहे. नाशिक महापालिकेकडून जीर्ण झालेल्या यशवंत मंडई इमारतीचं पाडकाम सुरू आहे. मंडई पाडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं बहुमजली पार्किंग इमारत उभारण्यात येणार. वाशिमच्या मालेगावमध्ये 20 वर्षीय तरुणीवर 2 महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार. पीडित मुलीच्या तक्रारीवरून जवळका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत. समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक. अपघातात भरधाव ट्रक चालकाचा जागीच मृत्यू. पुण्यात अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत तरुणांकडून हुल्लडबाजी. रस्त्यावर मोटार बाईकच्या सायलेन्सरमध्ये फटाके फोडून नागरिकांना त्रास देत तरुणांचा धिंगाणा. पोलिसांची कारवाई. गडचिरोलीच्या आष्टी येथील वैनगंगा नदीच्या नवनिर्मित पुलावर खड्डे. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. पुलाच्या बांधकामावर त्यामुळे प्रश्नचिन्ह. सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील गांधी चौकात अघोरी कृत्य. मुख्य रस्त्यावर लिंबाला टाचण्या टोचून नारळ, हळद आणि कुंकू ठेवल्यानं खळबळ. कारवाईची मागणी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना सरकारनं सुरूच का केली? बेमुदत उपोषण करणाऱ्या आंदोलकांचा सवाल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचे सांगलीत 3 दिवसांपासून कृष्णा नदीकाठी बेमुदत उपोषण. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.